नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स नोंदवा आणि फॉलोही करा. आज सायंकाळी 6 वाजता देशातील शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या 57 लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार थंडावला आहे. या 57 लोकसभा मतदारसंघात वाराणसी, उत्तर प्रदेशातील वाराणसी या मतदारसंघातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढवत आहेत आणि शेवटच्या टप्प्यात या वाराणसीत मतदान दिनांक 1 जूनला होणार आहे. इकडे मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं असून केरळमध्ये मान्सूनच्या पावसाला प्रारंभ पण झाला आहे. मान्सून पाऊस महाराष्ट्रात 10 जूनला दाखल होईल असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. 7 मेला 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडलं. या मतदारसंघात 63.88% एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजे एकूण 12,72,969 एवढं मतदान झालं. या मतदारसंघात 2,139 मतदान केंद्र होती. आता 4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून धाराशिव शहरातील सोलापूर धुळे या महामार्गावर असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी ही मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय होईल आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एका वेळी 14 टेबलवर ही मतमोजणी होईल अशी माहिती मिळत आहे. जर प्रत्येक वेळी 14 टेबलवर येणाऱ्या 14 मतदान केंद्रावरील मतपेट्या EVM मशीन पाहिल्या तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किती मतमोजणीच्या फेऱ्या होतील हे आता आपण बघू. औसा या विधानसभा मतदारसंघात 307 मतदान केंद्र होती. 307 मतदान केंद्र असल्यामुळे या मतदारसंघात मतमोजणीच्या जवळपास 22 फेऱ्या होतील. दुसरा मतदारसंघ उमरगा. या उमरगा विधानसभा मतदारसंघात 315 मतदान केंद्र होती आणि 315 मतदान केंद्र असल्यामुळे येथील मतमोजणी ही 22 फेऱ्या पूर्ण होऊन पुढं 7 टेबलवर म्हणजे 7 मतदान केंद्रातील मतमोजणी 23व्या टप्प्यात होईल. त्यानंतर तुळजापूर मतदारसंघ. या मतदारसंघात सर्वाधिक पूर्ण लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदान केंद्रे होती आहे. 406 इथं मतदान केंद्र असून यासाठी ही संपूर्ण इथली मतमोजणी पूर्ण होण्यासाठी 29 फेऱ्या लागतील. धाराशिव म्हणजे उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघात 410 म्हणजे याच्यापेक्षा तुळजापूरपेक्षा जास्त मतदान केंद्र धाराशिव विधानसभा मतदारसंघ येतो आहे. 410 मतदान केंद्रावरील मतमोजणी पार पडण्यासाठी 29 फेऱ्या पूर्ण फेऱ्या आणि 30व्या फेरीत 4 टेबलवर मतमोजणी होईल. परंडा भूमवाशी विधानसभा मतदारसंघात 372 मतदान केंद्र होती. या 372 मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी 26 पूर्ण फेऱ्या आणि 27व्या फेरीत 8 टेबलवर मतमोजणी चालू राहील. आणि बार्शी या सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात 329 मतदान केंद्र होती आणि या मतदान केंद्रावरील मतदान मोजण्यासाठी 23 पूर्ण फेऱ्या आणि 24व्या फेरीत 7 टेबलवर मतमोजणी होणार आहे. म्हणजे 29 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत
म्हणजे 29 फेऱ्या, 29.5 फेऱ्या, 30 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत संपूर्ण या लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार नाही. त्यामुळं समजा एका फेरीसाठी अर्धा तास किंवा पाऊण तास धरला तर साधारण 20 तास मतमोजणीसाठी लागतील असा एक अंदाज आहे. म्हणजे साधारण 7 ते 8 वाजेच्या दरम्यान मतमोजणी पूर्ण होईल. याचबरोबर या मतदारसंघात पोस्टल, त्याचबरोबर वयोवृद्ध आणि दिव्यांगाची त्यांच्या घरी जाऊन घेतलेलं मतदान, असं मतदान 10,000च्या जवळपास आहे. आणि ही मतमोजणी या मतमोजणीबरोबरच वेगळी होईल. आणि असं एकंदरीत सर्व मतमोजणी पार पडल्यानंतर या मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. प्रत्येक फेरीत झालेलं मतदान, त्या फेरीत पडलेलं प्रत्येक उमेदवाराला पडलेलं मतदान हे पण निवडणूक कार्यालय दर फेरीला माहिती जाहीर करणार आहे. त्यामुळं प्रत्येक फेरीत कोण पुढं कोण मागं हे आपल्याला कळत राहील. या मतदारसंघात खऱ्या अर्थानं महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यातच लढत होईल. आणि त्यांच्यानंतर ज्याला मतं जास्त अशी पडतील असे उमेदवार असतील ते वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंदळकर. आज याच्यात तुर्तास एवढंच. धन्यवाद.